ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर गीता पुरोहित म्हणून ताई आहेत, त्यांचा अनुभव जो मागचा राहिलेला आहे 268 नंबर बहुतेक आहे। जो म्हणजे शेवटी जो अनुभव शेअर केला आहे तो अर्धा आहे, तो त्यातला जो अर्धा भाग आहे तो या ह्याच्यामध्ये शेअर करणार आहे आणि खूप वेळ होतो तर त्याबद्दल खरंच खूप सॉरी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे SG लाईफ अँड रूल्स या चॅनलवरती 2 महिने झाले असतील खूप सुंदर विषयावर मी व्हिडिओ अपलोड केला आहे, तो नक्की बघा सगळ्यांनी। ऐका, तो पूर्ण व्हिडिओ ऐका, खूप महत्त्वाचा आहे। आणि आणखी 1-2 दिवसात किंवा उद्या किंवा परवा मी सांगेनच, तर SG लाईफ अँड रूल्स ह्या चॅनलवरतीच मी डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक देईन त्या व्हिडिओची। खूप सुंदर असे व्हिडिओ येणार आहेत, तर तिथं जाऊन तुम्ही बघा, त्या चॅनलला भेट द्या, बघा आणि खरंच तुम्हाला आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त ते शेअर व्हावेत असं माझी इच्छा आहे। तर त्या चॅनलला पण भेट द्या। तर अनुभवाकडे येते, तर गीताताई म्हणत होत्या की 7वी पर्यंत आई, जे मी अर्धा व्हिडिओ झालेला होता तो पुढं मी कंटिन्यू करायला लागले। 7वी पर्यंत आई जोपर्यंत सांगत होती, जोपर्यंत आई म्हणजे अजान होतो तोपर्यंत आई जसं सांगत होती बालोपासना करायची वगैरे त्या पद्धतीनं करत होते म्हणतात। आणि 8वीला गेल्यानंतर पंख फुटल्यासारखे झाले म्हणतात। आणि आई आता करते मुलगी उपासना, करते बालोपासना, तर ती इतकंसं नाही लक्ष द्यायची म्हणल्या। तर मी त्या काळात म्हणतात अशा पद्धतीनं की 1-2 पानं बालोपासनेची वाचायची आणि 2-3 स्किप करायची, सोडून द्यायची आणि पुढं तर आईला पण कधी-कधी वाटायचं की अरे इतक्या लवकर कशी बालोपासना तुझी होते. तर आईला मी असं बोलायचे, "अगं मला आता बालोपासना पाठ झाली आहे ना, तर मी पटपट वाचते आता. मला आता येतंय." तर पण हे मी आईला फसवलं, आईंना फसवलं 8वीमध्ये असताना। अशी मी बालोपासना 2-2 पानं वाचायची आणि पुढची सोडून द्यायची. असं करायची। 2 पानं वाचली, 2 पानं सोडली, असं जे केलं त्याचं हे 8वीत ही जी सेवा मी चुकवली किंवा हे जे उपासना आईंना फसवलं, आईला फसवलं, त्याचं मला 9वीत फळ मिळालं म्हणतात। म्हणून हे सांगायचं आहे म्हणतात मला, की ज्या वेळेला ताई म्हणत होत्या, हेच मला सांगायचं आहे, की ज्यावेळेला आपण आईला म्हणजे गुरूंना फसवायला जातोय, आईंना फसवायला जातोय, त्यावेळेला किंवा आपण स्वतः आपल्या हातानं उपासना ज्यावेळेला सोडतोय, त्यावेळेला अशा व्यक्ती भोवताली येतात, अशी लोकं आपल्या भोवताली येतात, की जी तुमचं नुकसान करून जातात, तुम्हाला कुठेतरी अडचणीत आणतात किंवा तुम्हाला अशा सिच्युएशन आजूबाजूला क्रिएट होतात, की ज्यातनं तुम्हाला फक्त पश्चाताप होतोय, बाकी काही नाही। अशी लोकं येतात, की जे तुम्हाला डबऱ्यात घालून निघून जातील। ती साथ तर देणार नाहीत, पण तुम्हाला नुकसान करून आयुष्यात जातील। अशी लोकं नक्कीच येतात। हा माझा स्वतःचा अनुभव आहे। अशा परिस्थिती पण येतात, की जे जे तुम्ही गुरुमार्ग कुठेतरी सोडलाय, त्यामुळं तुम्हाला चांगलं बुद्धी सुचणारच नाही। तुम्ही असंच काहीतरी करणार, की ज्यातनं तुमचं नुकसान तर होणार आणि वर पश्चातापही होणार। तर असंच माझ्यासोबत झालं। 8वीमध्ये असं केल्यामुळं उपासना अर्धी-अर्धी मी आईला फसवलं, आईंना फसवलं। तरी कितीतरी वेळा आई मला बोलायची, म्हणतात "तू व्यवस्थित करतेस ना बालोपासना?" तर "हां, मी व्यवस्थित करते." पण मी अशीच बसून राहायची म्हणतात, पण मी बालोपासना वाचायची नाही। 1-2 पानं वाचायची, नंतर 4थं-5वं एकदमच वाचायची, असं करायची म्हणतात। आणि 9वीत ज्यावेळेला मार्क्स कमी आले, इतक्या वर्षात कधी इतके कमी मार्क्स नव्हते आलेले, तर खूप माझ्या मनाला हे झालं म्हणतात। आणि आईनं सांगितल्याप्रमाणे मग मी उपासना वाढवली म्हणतात। 11 माळी जप सकाळी, संध्याकाळी 11 माळी जप, वाचन। 10वी होती तरीसुद्धा आईनं हे सांगितली, की म्हणली हे असं नाही चालणार वगैरे, हे आईनं सांगितल्यानंतर आणि मला स्वतःला म्हणजे खूप बेकार फील व्हायला लागलेलं होतं आयुष्यभर। म्हणजे लहानपणापासून इतके चांगले मार्क्स आणले आणि महत्त्वाच्या काळामध्ये 9वीमध्ये इतके कमी मार्क्स आणि मला पण वाटायला लागलं, अरे आपण 10वीत काय करणार मग?
9वीतच आपले असले मार्क्स आणि 10वीत आणि इतके चांगले मार्क्स आपण आयुष्यभर म्हणजे आत्तापर्यंत आणलेले आहेत. आणि मग म्हणतात मनाला ज्या वेळेला गिल्ट वाटायला सुरुवात होते, त्यावेळेला मग उपासनेकडे लक्ष होतं आणि उपासनेकडे लक्ष दिलं तर सगळ्या गोष्टी आपसूक आजूबाजूच्या सगळ्या व्यवस्थित होत जातात म्हणतात. आणि उपासनाच खूप महत्त्वाची आहे, ती तर झालीच, पण आईंचे नेम आणि नियमसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. नुसतं मी एक तास, दीड तास उपासना करते. उपासना केल्यानंतर वाईट गोष्टींमधून आपण बाहेर पडतच जातोय. त्या तर गोष्टी आहेत. पण काही-काही वेळेला, बऱ्याच वेळेला उपासनेमध्ये लक्ष नसते. 1 तास, दीड तासाची उपासना करायची कशी तरी. पण आचरण खूप महत्त्वाचं आहे म्हणतात. जे आईंनी आपल्याला पहिल्या पानावर लिहून दिलेलं आहे, प्रार्थनेचे सामर्थ्य ह्याच्यामध्ये जे आईंनी सांगितले ना, ते खूप जास्त महत्त्वाचं आहे म्हणतात. ते तुम्ही नेम नियम पाळले नाहीत तर खूप मोठा तोटा आहे. तर मग कुठेतरी तुम्ही कमीच राहणार. आणि ते पण आमच्याकडून आईंनी ते पण करून घेतलं आणि विथ उपासना 10वीमध्ये एवढी 10वी चालू असताना सुद्धा माझी 1.5-2 तासाची उपासना होत होती म्हणतात. त्याच्या आधी होत नव्हती. 8वी 9वी 8वीमध्ये खूप बेकार आहे आणि त्यामुळं सगळंच बिघडत. पण 10वीमध्ये खूप चांगली उपासना झाली आणि तुम्हाला सांगू म्हणतात मला 10वीमध्ये 88% मार्क्स पडले म्हणतात. खूप चांगल्या रीतीनं शिक्षण झालं. बँकेमध्ये मी जॉबला लागले म्हणतात. भाऊ इंजिनियर झाला. मी बँकेमध्ये जॉबला लागले आणि आईला खूप सार्थक झाल्यासारखं वाटलं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या, ह्या कृपेच्या होत्या म्हणतात. म्हणजे तुम्ही उपासना मेन आहे ना, ही उपासना आहे. तुम्ही किती करताय, ह्याच्यापेक्षा कशी करताय, हे पण महत्त्वाचं आहे. आजही माझ्याकडून चुका होतात. ताई म्हणत होत्या, नाही असं नाही. म्हणजे 4 भजनं झाली की 5व्या भजनात कुठेतरी मन भरकटायला सुरुवात होते. कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी मन जायला सुरुवात होते. पण ते ओढून ताणून आणून परत गुरूंच्या चरणाजवळ बसवलं पाहिजे आणि त्यामुळं मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. आईंच्या कृपेनं आज सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. पण जो अनुभव आहे म्हणतात, की तो कानाला खडा लावलेला आहे म्हणतात, की कधीही गुरूंना फसवायला जायचं नाही. गुरूंना फसवायला गेलो किंवा आपल्या जे गुरुमार्गात ज्यांनी आणले आपल्याला, मग ते आई-वडील असू देत, कुणीही असू देत म्हणतात, त्यांना फसवायला गेलो तर आपण फसणार. त्यामुळं गुरूंना कधी फसवायला जायचं नाही. आपली उपासना नेमानं करत राहायची. सगळ्या गोष्टी आमच्या व्यवस्थित झाल्या म्हणतात. काही म्हणजे तुम्हाला हां, अडचणी येतात म्हणतात. अडचणी आल्या नाहीत कधीच किंवा आईला पण आल्या नाहीत, आम्हाला पण आल्या नाहीत, असं कधीच नाही झालेलं म्हणतात. अडचणी येत गेल्या, अडचणी येत होत्या, पण त्यातनं कसं बाहेर पडायचं हे सुद्धा गुरु सांगतात म्हणतात. आणि आज आश्चर्य वाटतंय म्हणतात सगळ्यांना की आईच्या उपासनेमुळं, खरं तर आमची नाही, आईच्या उपासनेमुळं म्हणतात सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. आत्ता म्हणतात मला असं वाटतंय म्हणतात, की आईनं आम्हाला जर ह्या मार्गात आणलं नसतं, तर कदाचित म्हणजे आईच जर या मार्गात नसती, तर कदाचित ती पण बहिणींसारखी कुठेतरी असं नाही की प्रत्येकाचे हे असतात, पण की कमी पैसा असेल तर काहीच नसते असं नाही म्हणतात. पण पैसा खूप महत्त्वाचा आहे. तर आई पण कुठेतरी अशाच परिस्थितीमध्ये असती, की मिळवून खायला पाहिजे. म्हणजे आज नाही मिळालं तर उद्या कसं होईल? आज काम नाही मिळालं, नवऱ्याचं काम सुटलं किंवा अशा बऱ्याच परिस्थिती आमच्या आजूबाजूला आम्ही बघितलेली आहे म्हणतात. माझ्या मावशांच्या घरामध्ये ते बरेच वर्ष आम्ही बघितलेली आहे. आत्ता आईंच्या कृपेने सगळ्यांचं व्यवस्थित व्हायला लागलेलं आहे म्हणतात. पण तुम्हाला सांगू आईमुळं म्हणजे एवढी कुटुंब आली म्हणतात आईंच्या मार्गात, आईला प्रचिती आल्यामुळं. पण आईंमुळं खरं तर खऱ्या अर्थानं आमच्या पूर्ण फॅमिली, आईचं पूर्ण कुटुंब म्हणतात तारून गेलं. आणि
खूप सगळ्या मावशांचं वगैरे आता सगळ्यांचं चांगलं झालेलं आहे. पण आमचं सोन्याहून पिवळं मात्र आईंमुळंच झालं म्हणतात. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.